ठाणे महानगरपालिकेमधील अतिक्रमण हटवण्यासाठी 25 लाखाची मागणी करणाऱ्या उपायुक्त शंकर पाटोळे यांना आज ठाणे न्यायालयामध्ये पुन्हा हजर केलं जाणार आहे। त्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे। पाहिलं तर शंकर पाटोळे यांनी 25 लाखाची मागणी जी ती एका विकासाकडून करण्यात आली होती। त्यानुसार मुंबईतील अँटी करप्शन यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात कारवाई करत त्यांना रंगेहात पकडण्यात आले। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना रंगेहात पकडल्यानंतर त्यांना आज पुन्हा ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। माहायला गेलं तर शंकर पाटोळेच्या नंतर आता त्यांच्यासोबत असलेल्या 2 जणांना देखील पोलिसांनी जे ते अँटी करप्शननी अटक केलेली आहे। आपण सध्या ठाण्यातील अँटी करप्शन कार्यालयाच्या बाहेरच आहोत आणि याच ठिकाणी शंकर पाटोळे यांची चौकशी सुरू आहे। पाहायला गेलं तर शंकर पाटोळे यांनी जी अतिक्रमण हटवण्यासाठी 25 लाखाची मागणी केली होती, त्यापैकी 10 लाख जे आहे ते ऑनलाईन त्यांच्या जवळच्या साथीदारांकडे ट्रान्झॅक्शन करण्यात आलं। त्याच्यानंतर 15 लाख घेण्यात आले। त्यामुळे सापळा रचत त्यांना अटक करण्यात आली आहे। मात्र आता शंकर पाटोळे यांचा पूर्ण चार्ज जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने काढून घेण्यात आलेला आहे। त्यांच्याकडे उपायुक्त आणि अतिक्रमण हा जो चार्ज होता तो काढून आता वेगळ्या अधिकाऱ्यांना दिला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता हे अधिकारी अतिक्रमण हटवण्यासाठी कशा प्रकारे काम करणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी शंकर पाटोळे हे आता ठाणे अँटी करप्शन ब्युरो या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलेलं आणि दुपारी त्यांना या ठिकाणी ठाणे न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। मात्र या संदर्भात आता ठाणे महानगरपालिका आयुक्त व त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांनी पूर्णतः आदेश कॉपी काढण्यात आलेली आहे। त्यामुळे ऑर्डर कॉपी काढल्यानंतर आता त्यांची जी आहे ती कारवाई करण्यात आलेली आहे। पाहिलं त्यांच्याकडनं पूर्ण चार्जेस काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात अतिक्रमण हटवण्यासाठी कशा प्रकारे सक्षम अधिकारी या ठाणे महानगरपालिकेला लाभेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र त्यानुसार 2 अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। अतिक्रमण असेल या उपायुक्त असेल या ठिकाणी आता येणाऱ्या काळात आता हे अधिकारी कशा प्रकारे काम करणार आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये असणारे हे अधिकाऱ्यांचा भ्रष्ट अधिकारी असल्याचा आरोप या ठिकाणी अनेकांनी केला होता। त्यामुळे आता शंकर पाटोळे यांची आता अडचणीत आता पुन्हा वाढ होणार आहे। आज न्यायालयाने पुन्हा त्यांना पोलीस कोठडी या ठाणे कारागृहामध्ये रवाना करतात हे देखील पाहणं राहणार आहे। मात्र सध्या तरी शंकर पाटोळे यांच्या आता अडचणीत पुन्हा आता वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सोरा, TVN मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।